हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. सो माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत की जर मला एक चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो ठेवायचा असेल किंवा जर मला एक स्पेसिफिकली स्मॉल अमाउंट ऑफ कॅपिटलने ट्रेड बनवायची असेल तर टेक्निकली अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मी बघितल्या पाहिजे आणि त्या बेसवरती मला ट्रेड्स बनवल्या पाहिजे. सो जनरली माझा फेवरेट कन्सेप्ट आहे मेनली फॉर द इंट्राडे. पोझिशनली माझा बिल्टअप एक कन्सेप्ट आहे जो तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघत असाल. बट इंट्राडेसाठी माझी एक फेवरेट डेटा पॉईंट आहे जो जनरली मी स्पेसिफिकली वापरत असतो आणि एक आउटपुट बघायला गेलो खूप चांगला आहे टेक्निकली जर मला एक चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो मॅच करायचा असेल तर किंवा एक ठेवायचा असेल तर. सो ते आता आपण डिस्कस करूया. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो डेटा पॉईंट आहे हा रिअल टाइम डेटा पॉईंट आहे त्यामुळे आपल्याला हा इंट्राडेसाठी वापरायचा आहे, नॉट फॉर दी पोझिशनल ट्रेडिंग. सो मेक शुअर करा की ही जी पूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही एक इंट्राडे ट्रेडर असाल किंवा ज्यांना इंट्राडे ट्रेडिंग करायचे शिकायचे त्यांच्यासाठी खूप चांगली असणार आहे व्हिडिओ. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द कन्सेप्ट. सो सिंपल बघा, आज जो आपण बघणार आहोत जो डेटा पॉईंट बद्दल आपण डिस्कस करणार आहोत ते डिस्कस करणार आहोत ऑर्डर बुक बद्दल. ओके, सो बऱ्याच व्हिडिओजमध्ये ऑर्डर बुक आपण कव्हर केलं आहे, इन डिटेल कव्हर केलं आहे आणि सोबत आपण बऱ्याच अशा पण गोष्टी केल्या ज्याला आपण ट्रेड्स कसं बनवायचे सेम कन्सेप्ट मी घेऊन आलो आहे. बट नवीन व्ह्युअर्स प्लीज एकदा ही व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघा. दुसरी गोष्ट जे जुने व्ह्युअर्स आहेत प्लीज त्यांनी व्हिडिओ ही बघा, कारण जर काही गोष्टी तुम्हाला नसतील समजल्या किंवा काही गोष्टी तुमच्या अडत असतील ते तुमच्या इथे सॉल्व्ह तरी होतील ॲटलिस्ट. ओके, सो सिम्पल बघा, एक जर मी इथे या ओके सिंपल बघा, जेव्हा पण आपण एक स्पेसिफिकली इंट्राडे बद्दल डिस्कस करतो तेव्हा आपण डिस्कस करतो ऑर्डर बुक बद्दल. ओके, सो मी इथे लिहितोय ऑर्डर बुक. ओके, ऑर्डर बुक डेटा बद्दल डिस्कस करतोय मी आता इथे. नाव जेव्हा पण मी ऑर्डर बुक डेटा बद्दल डिस्कस करतो तेव्हा स्पेसिफिकली मी ते दोन गोष्टीवर फोकस करतो. कोणत्या दोन गोष्टीवरती? सिंपल बघा, पहिली गोष्ट म्हणजे मार्केटमध्ये ऑर्डर बुकच्या आधी पण ना देर आर मल्टिपल डेटा पॉईंट्स जे अवेलेबल असतात. कोणते असतात ते बघा. पहिली गोष्ट म्हणजे जो असतो लाईक रिटेल वेंडर डेटा पॉईंट. ओके, व्हॉट इज रिटेल वेंडर डेटा पॉईंट? रिटेल वेंडर डेटा पॉईंट म्हणजे असा डेटा पॉईंट जो स्पेसिफिकली तुम्हाला एक लोअर लेवल ऑफ डेटा पॉईंट प्रोव्हाइड करत असेल. जनरली जर हा जो डेटा पॉईंट आहे हा ब्रोकर्सकडे तुम्ही गेला तर टाईप केलं ब्रोकरशी की मला हा डेटा पॉईंट जो तो तुम्हाला प्रोव्हाइड करेल. राईट, इट्स अ नॉर्मल लेवल डेटा पॉईंट जे तुम्ही रिसर्च करू शकता. सेकंड जो असतो तो असतो ऑर्डर फ्लो डेटा पॉईंट. आता ऑर्डर फ्लो डेटा पॉईंट असतो तरी काय, ऑर्डर फ्लो जो डेटा पॉईंट असतो हा डेटा पॉईंट स्पेसिफिकली तुम्हाला सांगतो की मार्केट ऑर्डर्स, लिमिट ऑर्डर्स, सगळ्या ऑर्डर्सचा एक कंबाईंड डेटा पॉईंट असतो. तसा हा डेटा पॉईंट सांगायचं म्हटलं तर खूप चांगला आहे, बट ह्याचा एकच मोठा बॅरियर आहे तो आहे की हा स्पेसिफिकली जो आहे ना हा तुम्हाला सॅग्रिगेट करायला हेल्प नाही करत की ॲक्च्युअल मार्केट ऑर्डर्स किती आहेत, ॲक्च्युअल लिमिट ऑर्डर्स किती आहेत असं. राईट, सो ॲज अ ट्रेडर जो खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी तरी की मार्केट ऑर्डरचा डेटा पॉईंट. सो थोडाफार आपण ह्याला अवॉइड करतो. देन येतो एक लेवल 3 डेटा पॉईंट जो असतो ऑर्डर बुक डेटा पॉईंट. ओके, सो ऑर्डर बुक डेटा पॉईंट काय असतो? ऑर्डर बुक जो डेटा पॉईंट आहे हा तुम्हाला रिअल टाइम मार्केट ऑर्डरचा डेटा पॉईंट प्रोव्हाइड करतो. रिअल टाइम मार्केट ऑर्डरचा अर्थ काय? सिंपल बघा, जर सपोज बिड आणि आस्था स्प्रेड आपण जनरली बघतो ब्रोकर्स ह्याच्या प्लॅटफॉर्मवरती. सो जेव्हा कोणताही बायर डिरेक्टली जाऊन आस्क प्राइसवर ट्रेड करतोय, सेलर जी प्राइस मागतोय त्या प्राइसवर जाऊन जेव्हा ट्रेड करतो सो दॅट कम्स अंडर दी अ बायर इनिशिएटेड क्वांटिटी. म्हणजे काय की बायर गेला सेलरकडे टू इनिशिएट द कॉन्ट्रॅक्ट. तेच जेव्हा सेलर डिरेक्टली बायकडे जातो टू टेक अ ट्रेड, जी पण बायर मागतोय दॅट कम्स अंडर दी सेलर इनिशिएटिव्ह क्वांटिटी, म्हणजे सेलर्स गेला बायकडे टू इनिशिएट द कॉन्ट्रॅक्ट. सो हा जो डेटा पॉईंट आहे हा तुम्हाला इथे रिअल डेटा पॉईंट रिअल टाइम बघायला मिळतो. देन इथे लिहूया मार्केट ऑर्डर्स डेटा पॉईंट. ओके, ठीक आहे. व्हॉट वॉज द सेकंड थिंग की IOC. IOC एक ऑर्डर असते ज्याला आपण म्हणतो इमिजिएट और कॅन्सल्ड. इमिजिएट और कॅन्सल जनरली सांगायचं म्हटलं तरी जनरली पंच केली जाते अचानक, इन्स्टिट्यूशनल किंवा जे प्रॉपर्टीज जनरली ट्रेड्स करतात. सो लेट्स सी खूप मोठा ह्यूज फंड आहे, खूप मोठी क्वांटिटी आहे आणि मला त्या क्वांटिटी स्पेसिफिकली सपोज एक 10 लाख क्वांटिटी आहे सपोज
आणि मला ह्या प्राइसमध्ये 10 लाख क्वांटिटी पाहिजे. ओके, सो मी ती IOC ऑर्डर पंच करणार आणि सपोज त्यावेळेस मार्केटमध्ये 5 लाख क्वांटिटीज आहेत त्या प्राइसमध्ये अवेलेबल. सो IOC ऑर्डर काय करतो, बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, लाईक 5 लाख क्वांटिटीज आहे, 5 लाख पेंडिंग आहेत, सो 5 लाखची ऑर्डर तो पंच करणार आणि बाकीचे ते पेंडिंग आहे त्याला कॅन्सल करून टाकणार. मीन्स व्हॉट, इमिजिएट और कॅन्सल. जर भाव मिळतोय तर जेवढा त्या भावामध्ये मिळते तेवढे सगळे उचलणार आणि बाकी सगळे कॅन्सल करून टाकणार. ओके, सो हा पण कुठेतरी ह्या डेटा पॉईंटमध्ये कॅप्चर केला जातो. ओके, नाव जेव्हा पण मला ऑर्डर बुक वापरायचं आहे, मेन काय ह्याच्यात गोष्ट रिअल टाइम मार्केटवर डेटा पॉईंट हा तुम्हाला चार्ट्स वरतीच प्रोव्हाइड करून भेटतो. तिसरी गोष्ट लाईक IOC डेटा पॉईंट वगैरे मिळतात आपल्याला. ओके, सो जेव्हा पण तुम्ही ऑर्डर बुक यूज करत असाल ना, बघा 2 ते 3 गोष्ट लक्षात ठेवायच्यात फक्त आपल्याला. 3 गोष्ट मी आता सांगतोय, एकदा वाटलं स्क्रीनशॉट काढून घ्या त्या गोष्टीचा चालेल, पण ऍटलीस्ट नोट करून ठेवा. कारण खूप जण ह्यामध्ये मिस्टेक करतात आणि खूप जण ट्रेड्स चांगल्या ट्रेड मिस करतात ह्यामध्ये. सो मी जे सांगतो ते एकदा बघा, समजा आणि त्यानंतर इम्प्लिमेंट करा. ओके, सो पहिली गोष्ट काय बघायची की मार्केटमध्ये मिनिमम आपल्याला 30-35 मिनिट्सचं एक कन्सॉलिडेशन झोन असलं पाहिजे. थर्टी 35 मिनिट्सचं काय असलं पाहिजे, एक कन्सॉलिडेशन झोन असलं पाहिजे. ओके, सो सपोज जेव्हा मार्केटमध्ये 30-35 मिनिट्सचं एक कन्सॉलिडेशन झोन असेल लाईक दिस, मार्केट एक साइडवेज चालते. ओके, किंवा मार्केटचा एक हाय किंवा लो मार्क करा. कन्सॉलिडेशन नसेल ना, मार्केट असं असेल ना लाईक दिस, राईट. सो एक हाय आणि लो मार्क करा. ओके, म्हणजे टेक्निकली डेज हाय डे लो. ओके, नाव द सेकंड थिंग मार्क केलं, वेट फॉर दी ब्रेकआउट अँड ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी. ब्रेकआउट अँड ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी. ओके, वेट फॉर दी व्हॉट, ब्रेकआउट अँड ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी. म्हणजे काय, सपोज कन्सॉलिडेशन असेल तर ब्रेकआउटचा वेट करा किंवा ब्रेकडाऊन. हाय मार्क केलं असेल तर हायचा ब्रेक वाट बघा किंवा लो ब्रेक होण्याची वाट बघा. ओके, त्यामध्येच जर ब्रेकआउट असेल, ओके, त्यामध्येच एक सब पॉइंट येतो की इफ देर इज अ ब्रेकआउट, ओके, ए येणार इकडे, सपोज ए, इफ देर इज अ ब्रेकआउट देन बायरची जी क्वांटिटी आहे ती दुप्पट असली पाहिजे ॲज कम्पेअर दॅन दी सेलर. सो बायर एग्रेशन शुड बी डबल दॅन दी सेलर. सो बायर 2 पटीने जास्त असलं पाहिजे ॲज कम्पेअर दॅन दी सेलर. ओके, जर ब्रेकआउट असेल, सिंपल लॉजिक आहे बघा, ब्रेकआउट आहे, दिसतंय बायरचं अग्रेशन जास्त आहे, सेलरपेक्षा बुलिशनेस जास्त आहे, माझा एक मोमेंटम सस्टेन करू शकतो. ओके, तेच जर सपोज ब्रेकडाऊन आहे मार्केटमध्ये, ओके, सो ब्रेकडाऊन मध्ये काय पाहिजे मला, उलटायचं, सेलरचा जो अग्रेशन पाहिजे तो जास्त असला पाहिजे ॲज कम्पेअर दॅन दी बायर. 2x ॲज कम्पेअर दॅन दी बायर्स. ओके, सोपी गोष्ट आहे, जास्त कन्फ्युज होण्यासारखं नाही. नाव लेट्स अज्युम जर मला ह्या 2 गोष्टी मिळतात आणि तिसरी गोष्ट काय, तिसरी गोष्ट व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, अवॉइड अ रॅन्डम स्पाइक. अवॉइड व्हॉट, अ रॅन्डम स्पाइक्स. खूप जण ह्याच्यामध्ये मिस्टेक करतात, एक मोठा स्पाइक दिसतो आणि डायरेक्टली जाऊन ट्रेड. मी दाखवतो काय, पण ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट व्हॉट, ॲटलिस्ट आपल्याला 30-35 मिनिट्सचं एक कन्सॉलिडेशन झोन पाहिजे किंवा मार्केटमध्ये त्या पर्टिक्युलर स्टॉकचा किंवा त्या इंडेक्सचा डेज हाय किंवा डेज लो मार्क करा. जर मला एखादी ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी मिळाली तर मला तिकडे 2 पटीने जास्त बाय पाहिजे. सपोज इफ देर इज अ ब्रेकआउट देन बायरची जी क्वांटिटी पाहिजे ती दुप्पट असली पाहिजे ॲज कम्पेअर टू दी सेलर्स. आणि जर सेलर्स असतील तिकडे, सपोज ब्रेकडाऊन आहे तर सेलर्सचा जो अग्रेशन आहे किंवा लो ब्रेक होतोय तर जो सेलर्सचा अग्रेशन आहे तो दुप्पट असला पाहिजे ॲज कम्पेअर दॅन दी बायर्स. सिंपल गोष्ट आहे. आणि अवॉइड व्हॉट, अवॉइड द रॅन्डम स्पाइक. आता आपण डेटा पॉईंटकडे येऊया की डेटा पॉईंट हा भेटणार कुठे, ट्रेड्स कसे बनवायचे. सिंपल बघा, आलो मी इथे. ओके, नाव मी अनालाइज वरती येणार आणि मी ना चार्ट्स ऑर्डर अँड ट्रेड वरती. ओके, सो रिलायन्स इथे प्लॉट आहे, फाईन, काही हरकत नाही. आपण ह्याला निफ्टीमध्ये कन्वर्ट करूया. ओके, निफ्टी, लेट्स सी, इथे आलो मी, निफ्टी. ठीक आहे, नाव हा निफ्टीचा असं तुम्हाला एक ट्रेडिंग व्ह्यूचा एक ओव्हरऑल इंटरफेस इथे तुम्हाला बघायला मिळेल. ओके, नाव द थिंग इज सिंपल. सिंपल बघा, मिळणार इंडिकेटर्स वरती
आणि इथे मी 2 इंडिकेटर प्लॉट करणार. कोणते 2 इंडिकेटर प्लॉट करणार? पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही इथे नीट पाहिलात ना, देर आर मल्टिपल इंडिकेटर्स. सेलर इनिशिएटेड VWAP आहे, न्यू ऑर्डर ॲव्हरेज बाय क्वांटिटी आहे, की जर नवीन ऑर्डर्स येतात तर त्यांचा ॲव्हरेज काय बाईंगचा, राईट. सो बरेच डेटा पॉईंट आहेत. आपल्याला ह्या ओव्हरऑल डेटा पॉईंट मधले 2 इंडिकेटर सिलेक्ट करायचे आहेत. कोणते 2 इंडिकेटर? पहिलं ऑर्डर बुक बायर इनिशिएटेड क्वांटिटी. ओके, सॉरी मी काउंटवर क्लिक केलं, कुठे गेला क्वांटिटी? हां, ऑर्डर बुक बायर इनिशिएटेड क्वांटिटी. आणि दुसरा डेटा पॉईंट कोणता? ऑर्डर बुक सेलर इनिशिएटेड क्वांटिटी. हे बघा, हे 2 इंडिकेटर मी अप्लाय करणार. स्क्रीनशॉट घ्या, लिहून ठेवा, काही चालेल. ओके, नाव आय क्लिक ऑन अप्लाय दी चेंजेस. ओके, सो जेव्हा पण मी अप्लाय चेंजेस वरती क्लिक करतो तेव्हा हा जो स्पेसिफिक डेटा पॉईंट आहे ना, हा तुमचा चार्ट वरती प्लॉट होणार इकडे. ओके, लेट इट बी प्लॉट. ठीक आहे, लेट इट बी लोड. अरे 1 मिनिट. इंडिकेटर्स इनिशिएटेड क्वांटिटी इनिशिएटेड क्वांटिटी अप्लाय द चेंजेस. ओके, नाव यू कॅन सी हा क्विकली इथे प्लॉट झाला. नाव आपल्याला थोडेफार ह्याच्यामध्ये चेंजेस आणायचे आहेत. ओके, हा चार्ट खूपच छोटा झालाय. सॉरी, ओके. सो आता ह्याच्यामध्ये बघा थोडेसे आपल्याला चेंजेस आणायचे. चेंजेस करण्याचे सिम्पली आपण जर सांगायचं म्हटलं तर मी बायरवर येणार, सेटिंगवर. बायर वी ऑलवेज चूज इन अ ग्रीन कलर, सो ग्रीन ठेवा याला आणि याला लाईन चार्टमध्ये कन्वर्ट करा. ओके, देन मी येणार सेटिंगमध्ये इथे सेलर. सेलर वी ऑलवेज चूज इन द वॉट? इन द रेड कलर, सो रेडवर सिलेक्ट करा आणि लाईन चार्टवरती कन्वर्ट करा. ओके, नाव यू कॅन सी हे दोन्ही स्केल्स आहेत ना, एक वेगवेगळे स्केल्स आहेत. सो आपल्याला ह्या दोघांना एकत्र मर्ज करायचं आहे. सो मर्ज कसं करणार आपण? 3 डॉट वरती आलो मी, मूव्ह टू वरती आलो आणि एक्झिस्टिंग पेन अबाव, राईट, यावरती मी क्लिक करणार. नाव यू कॅन सी ते 2 स्केल्स आहेत जे वेगवेगळे मर्ज आहेत, आपल्याला एकत्र करायचे. ए मध्ये आलो, मर्ज ऑल स्केल इंटू 1 वरती क्लिक करा आणि ऑन द राईट हँड साईड. सिम्पल, एवढंच आहे. जसं मी ह्याला प्लॉट केलं झालं, सिम्पल गोष्ट आहे. ओके, नाव आता हा डेटा पॉईंट रीड कसा करायचा? जसं मी सांगितलं स्टार्टिंगला, मिनिमम वी रिक्वायर्ड 30-35 मिनिट्स ऑफ कन्सॉलिडेशन झोन इन दी मार्केट. आपल्याला ते पाहिजे मिनिमम. ओके, ठीक आहे. बघा, जर मी आजचं निफ्टीचं सांगितलं, इनफॅक्ट एक थोडा ड्रॉप बघायला मिळतो आपल्याला, प्रॉफिट बुकिंगमुळे थोडाफार मार्केट खाली आलंय. बट यू कॅन सी गॅप डाऊन झालं आणि क्विकली एक फॉल द्यायला लागला इथे. नाव जर तुम्ही ते नीट ऑब्झर्व केलात ना, तर इकडे तुम्हाला एक कन्सॉलिडेशन झोन बघायला मिळतं अराउंड दिस लेवल, राईट. यू कॅन सी या लेवलच्या आसपास. जर मी इथे सपोज मार्क जरी केलं, रेक्टँगल आहे का इथे? चला ठीक आहे, ट्रेंड लाईनलाच आपण ट्रेंड लाईन किंवा हॉरिझॉन्टल लाईनच मार्क करू. ठीक आहे, यू कॅन सी मी इथे एक कन्सॉलिडेशन मार्क करतो. ओके, आणि हे बघा, हा जो लेवल आहे ना, हा तुमचा एक कन्सॉलिडेशन झोन होता, राईट. अँड यू कॅन सी इथे एक ब्रेकडाऊन बघायला मिळतो आपल्याला अराउंड दिस लेवल, राईट. ब्रेकडाऊन आहे. नाव यू कॅन ऑब्झर्व दी क्वांटिटीज. काय पाहिजे आपल्याला? मिनिमम 30-35 मिनिट्सचं कन्सॉलिडेशन पाहिजे आहे. कधीपासून आहे? फ्रॉम 11:30 टू ऑलमोस्ट 12:30च्या नंतरच आहे. ऑलमोस्ट 1:15च्या आसपासपर्यंत कन्सॉलिडेशन होतं, 1-1.5 तासापेक्षा जास्त होतं, राईट. पहिली क्रायटेरिया मॅच झाली. व्हॉट वॉज द सेकंड क्रायटेरिया? ब्रेकडाऊन. ब्रेकडाऊन मध्ये काय पाहिजे आपल्याला? सेलर्सचा जो अग्रेशन आहे, ब्रेकडाऊन मिळाला ना, सो सेलर्सचा जो अग्रेशन आहे तो जास्त असला पाहिजे ॲज कम्पेअर दॅन दी बायर्स. येस, सो यू कॅन चेक. मी ब्रेकडाऊन कॅन्डलवरती कर्सर ठेवले आणि यू कॅन चेक द क्वांटिटीज. 49,275 सेलरच्या साईडून आहेत आणि 5,300 बायरच्या साईडून आहेत. अग्रेशन कोणाकडून जास्त आहे? सेलरकडून जास्त आहे. डबल पाहिजे, डबलपेक्षा जास्त आहे. अँड यू कॅन सी द फॉल. जर मी नेक्स्ट कॅन्डलच्या आसपास जरी ट्रेड बनत असतं ना, हा छोटा ट्रेड होल्ड जरी केला असता तरी आय एम मेकिंग अ गुड अमाऊंट ऑफ प्रॉफिट. सिंपल बघा, प्राइस रेंज आपली कुठे गेली? इथेच असते ना. हां, ओके. नेक्स्ट कॅन्डलला जर इथे ट्रेड बनवली, इथे इथपर्यंत जरी होल्ड केलं असतं, 80 पॉईंटचा स्कॅल्प आहे. लेट्स अज्यूम मी एवढंच ट्रेड केलं असतं, 57 पॉईंटचा स्कॅल्प नॉर्मली विथ इन स्पॅन ऑफ वॉट? एकदम कमी ह्याच्यात मिळालंय. कितीपर्यंत मिळालंय?
13.9 पासून 13.32 पर्यंत अर्धा तासपेक्षा जास्त कमी होल्डिंग आहे, राईट. तेच जर मी ह्याला होल्ड केलं असतं तर डेफिनेटली आय एम मेकिंग अ गुड अमाउंट ऑफ प्रॉफिट. 82 पॉईंटचं प्रॉफिट आहे. 13.9 ते 14.46 म्हणजे ऑलमोस्ट 1-1.5 तास होल्ड केलं मी, राईट. ॲट द मनी जर स्ट्राईक तुम्ही ते सिलेक्ट केलं असतं तर डेफिनेटली तुम्हाला जो आउटपुट आहे खूप चांगला आला असता. काय केलंय मी, सिम्पली 3 गोष्टी फॉलो केल्यात. कन्सॉलिडेशन, ब्रेकआउट, ब्रेकडाऊन, क्वांटिटीज डबल, राईट. काही जुने ट्रेड्स पण बघूया. हा आत्ताचा तुम्हाला दाखवला जो लाईव्ह होता, जो स्पेसिफिकली, ठीक आहे. इथे पण तुम्ही बघा स्पेसिफिकली, जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलात नाही ह्या लेवलला, तर इकडे पूर्ण मार्केट बघा कन्सॉलिडेशन झोनमध्ये नाही, तुम्हाला एक प्रॉपर कन्सॉलिडेशन दिसते. जसं बघा, जर तुम्ही इथे बघितलात कन्सॉलिडेशन होतं, ब्रेकडाऊन इथे मिळाला, राईट. नाव यू कॅन सी क्वांटिटीज डबल आहेत. सो टेक्निकली इथे जर तुम्ही ट्रेड बनवला तर इकडे तुमचा एक्झिट झालाय, इथे तुमचा स्टॉप लॉस सेट झालाय. एक स्टॉप लॉस विदिन अ वॉट, एका ट्रेडिंग सेशनमध्ये, कारण नंतर तर एक अपॉर्च्युनिटी आहेच नाही. ओके, लेट्स गो विथ द नेक्स्ट कन्सेप्ट. ओके, इथे बघा, हा तर पूर्ण खूप हायली कन्सॉलिडेशन झोन होता, ज्याचा ब्रेकआउट तुम्हाला बघा ह्या लेवलच्या आसपास बघायला मिळतो. नाव यू कॅन चेक द क्वांटिटीज, राईट. मोमेंटम आहे नेक्स्ट कॅन्डल इटसेल्फ, यू कॅन सी द मोमेंटम, खूप चांगली मोमेंटम आहे. इथे पण बघा कन्सॉलिडेशन, ब्रेकआउट, मोमेंटम वरती आहे, राईट. सो 1-2 केसमध्ये तुमच्या स्टॉप लॉस हिट होणार. मी असं नाही म्हणते की सगळे ट्रेड तुमच्या बरोबर जाणार. ओके, मार्केटमध्ये 100% स्ट्राईक रेट तर डेफिनेटली कुठे मिळणार नाही, आणि ज्याच्याकडे भेटते त्याकडे जाऊ पण नका 100% स्ट्राईक रेट असेल तर. ओके, सो 100% स्ट्राईक रेट कुठेच नाही मिळणार. बट जेव्हा पण तुम्ही ह्या डेटा पॉईंटने ट्रेड बनवाल ना, तेव्हा बघा तुमचा तो स्टॉप लॉस असला पाहिजे. मेन काय, स्मॉल टार्गेट कसे अचीव्ह करायचे आणि चांगला कमी मार्जिनमध्ये कसं ट्रेड करायचं. सिम्पल बघा, ब्रेकआउट आहे, इथे ट्रेड बनवलात सपोज तुम्ही, तर तुमचा जो स्टॉप लॉस आहे तो तुमचा असणार ह्या 1 मिनिटच्या स्विंगचा लो, एकदम छोटा स्टॉप लॉस असणार. जर 1-2 केसमध्ये जरी तुमचा हिट झाला ना, तुमचा मॅक्झिमम जो स्टॉप लॉस हिट होईल प्रीमियमने तो जास्तीत जास्त 20 ते 30 पॉईंट्स असणार. बट जेव्हा तुमचा ट्रेड बरोबर जाणार तेव्हा काही असा ट्रेड बरोबर जाणार. यू कॅन सी, म्हणजे येताना आपल्याला रिस्क रिवॉर्ड रेशो मिळतो 1:4, 1:5च्या आसपास, राईट. हिट झाला तर 1 रुपया मी लूज करतोय, प्रॉफिट आला तर मला 4 रुपये भेटतात. सो नेट माझे 10 मधले 7 ट्रेड जरी पॉझिटिव्ह आले, स्टील आय एम इन अ गुड प्रॉफिट. 10 मधले 6 तरी बरोबर, स्टील आय एम मेकिंग अ गुड अमाउंट ऑफ प्रॉफिट, राईट. का, कारण माझा स्टॉप लॉस छोटा आहे याच्यामध्ये, राईट. सो ही एक कन्सेप्ट आहे, एकदम सुंदर कन्सेप्ट आहे. जर तुम्हाला ट्रेड्स बनवायचे असतील ना, छोटा कॅपिटल आहे, 20-25 हजारने ट्रेड करतात, 3-3, 4-4 लॉट येतात. आय नो. तो एटीएम जर मी सांगितलं तर एटीएम किंवा स्लाइटली ओटीएम 3-4 लॉट आरामात येतात. ओके, छोटा स्टॉप लॉस ठेवा. ट्रेड्स बनवतायत तर स्टॉप लॉस घेऊनच ट्रेड बनवा छोटा कॅपिटलवाल्याने, कारण कॅपिटल जो आहे वाचवणं मेन आहे. थोडा टाइम लागेल कॅपिटल ग्रो करायला, बट जेव्हा तुम्हाला सवय लागेल रिस्क मॅनेजमेंटची, कन्सिस्टंट रिटर्न बनवायची, तर डेफिनेटली ते 25,000 तुम्ही 25 लाख पण करू शकतात आणि 25,000 तुम्ही 0 रुपये पण करू शकतात. इट डिपेंड्स अपॉन यू की तुम्ही रिस्क कसे मॅनेज करतात आणि त्या बेसवरती ट्रेड्स कसे बनवतात. ओके, आय होप तुम्हाला हे कन्सेप्ट आवडला असेल. जर काहीही डाऊट असेल, आय नो दॅट बऱ्याच लोकांना जर नसेल समजलं, काही नसेल समजलं, सांगा मला. ज्यांना समजले त्यांनी पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. नाही तरी समजत असेल, वरती नंबर आहे, कॉन्टॅक्ट करा. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी ऍप्लिकेशन डाउनलोड नाही केलं, प्लीज गो डाउनलोड दी ऍप्लिकेशन. 20+ फ्री टूल्स आहेत. व्हिडिओ लायब्ररी व्हिजिट करा. खूप तासांचा आपण एक कंटेंट टाकलाय जो ऍक्च्युअली फ्री आहे, राईट. ज्यात IV, पोझिशनल ट्रेडिंग, इंट्राडे, स्विंग ट्रेडिंग, ऑप्शन्स रायटिंग सगळ्या गोष्टी कव्हर केल्यात, विच इज ॲब्सोल्युटली फ्री अवेलेबल आहे. जाऊन एकदा चेक करा. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाइम.